कधी-कधी आपण काही प्लॅन करत नाही, पण मोमेंट आपोआपच स्पेशल बनतात. काल माझ्या मम्मी-पप्पाची अॅनिव्हर्सरी होती आणि माझी खूप इच्छा होती, की आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया. आय रिअली वॉन्ट टू मेक इट स्पेशल. बट मी पप्पांना म्हटलं होतं, की आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया. पण पप्पा नाहीच म्हणत होते. मग मला असं वाटलं, की आज काही स्पेशल होणार नाही. बट आय वॉज रॉंग. पप्पा बाहेर गेले होते आणि त्यांच्या फ्रेंडने त्यांना कॉल केला, की आम्ही तुझ्या घरी आलोय म्हणून. त्यानंतर पप्पाने दादाला कॉल केला, की आपल्या घरी कोणी आलंय का? दादाने म्हटलं, की नाही, आपल्या इथे तर कोणीच नाही आलंय. कारण तेव्हा कोणीच नव्हतं आलं आणि थोड्याच वेळात पप्पांचे फ्रेंड घरी आले आणि माझा भाऊ पण आला होता, म्हणजेच की माझ्या मोठ्या बाबाचा मुलगा. त्यांनी केक आणला होता आणि सोबत स्प्राईट पण आणली होती अँड दॅट्स व्हेन द रिअल सरप्राईज हॅपन. आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि खरंच खूपच छान वाटलं. म्हणजे माझी जी इच्छा होती ना सेलिब्रेशनची, ती फायनली पप्पाच्या फ्रेंड्स आणि माझ्या भावामुळे पूर्ण झाली. सो थँक सो मच दादा आणि काकाच. आधी काहीच प्लॅन नव्हता, पण लास्टला छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि खरंच खूप छान वाटलं. म्हणजे कालचा दिवस माझ्यासाठी खूपच छान गेला. आणि इथे आजीच्या त्या फनी बोलण्यावर मी इतके हसले, की अजूनही आठवलं की हसू येते. सिंपल मोमेंट्स बट फुल ऑफ लव्ह. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.